आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात। कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुद्धा दिरंगाई। कोल्हापूर सर्किट बेंचनं सरकारला सुनावलं, गोकुळ निवडणुकीचा मार्ग आता मोकळा। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच सर्वांच्या परिचयाचा गोकुळ दूध संघ, गोकुळच्या निवडणुकीबाबत आता एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येते। माननीय उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर यांनी गोकुळ दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम तात्काळ सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसांच्या आत घेण्याचे निर्देश यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिले होते। या दिलेल्या मुदतीची तारीख आता 3 ऑगस्ट 2026 रोजी संपत आहे। तरी देखील आता शासनाकडून अद्याप कच्ची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली नव्हती। शासन जाणीवपूर्वक ही निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत पुंगाव तालुका राधानगरी येथील स्वामी समर्थ सहकारी दूध व्यावसायिक संस्थेने उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर येथे याचिका दाखल केली होती। आज या याचिकेवरती सुनावणी पार पडली। न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना सुद्धा शासनानं अद्याप मतदार यादी का प्रसिद्ध केली नाही यावरती खंडपीठानं आता तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। न्यायालयानं शासन आणि दुग्ध विकास विभागाला गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत। एवढेच नाही तर जर निवडणूक कार्यक्रम तात्काळ सुरू केला नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी संबंधितांवरती कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा सुद्धा न्यायालयाने दिला आहे। या सुनावणीत याचिकाकर्त्या संस्थेच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट श्रीनिवास पटवर्धन आणि ॲडव्होकेट भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली। त्यामुळे आता न्यायालयाच्या या कडक भूमिकेनंतर गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून प्रशासन आता कधी मतदार यादी प्रसिद्ध करतं याकडे आता सर्व सभासदांचं लक्ष लागलंय। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।